पुढली बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानकपणे दरे दौऱ्यावरती गेलेले आहेत। पालकमंत्री वाटपावरून शिंदेंसह त्यांचे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे। त्यातच आता शिंदे दरेगावामध्ये गेल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। एकनाथ शिंदे अचानकपणे दरेगाव दौऱ्यावरती गेलेले आहेत, त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत। काल पालकमंत्री पदाचं वाटप झालं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री त्यांच्या गावी गेले। भाजपचे मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी बौद्धिक आयोजित करण्यात आलं। या बौद्धिकातून भाजपच्या मंत्र्यांना सार्वजनिक जीवनात कसं राहावं याचा कानमंत्र देण्यात आला। काय आहे तो कानमंत्र पाहूयात या रिपोर्टमधून। राज्यात भाजपच्या नेतृत्वात महायुती सरकार सत्तेत आलं। लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलं, मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारून विक्रमी विजय मिळवला। महायुतीच्या या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा वाटा होता। त्यामुळे सरकार स्थापनेनंतरही भाजपकडून संघाला महत्त्वाचं स्थान दिलं जातंय। मुंबईत भाजपचे मंत्री आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय करून घेण्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं। मुंबईत संघ आणि भाजपचे मंत्री यांच्यात 2 दिवसीय बैठक सुरू आहे। या बैठकीदरम्यान वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते। राज्यकारभार कसा चालवावा याबाबत संघाकडून मंत्र्यांना काही सल्ले दिले जातात। सार्वजनिक जीवनात वावरताना काय केलं पाहिजे याचंही मार्गदर्शन केलं जातंय। सार्वजनिक जीवनात बडेजाव टाकून साधेपणा ठेवा, जनतेमध्ये राहून जनतेची कामं करा असा कानमंत्र संघाकडून भाजपच्या नवनियुक्त मंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती आहे। नाही पहा, असं आहे की सगळे संस्थान जितके भी घटक दल आहे, जितकी घटक संस्था आहे आणि भाजप हे सर्व एकच आहे, परिवाराचेच घटक आहे। म्हणून वेगवेगळ्या काम करणारी जी संस्था आहे त्यांच्यापासून आम्ही एक दुसऱ्यांना ते मार्गदर्शन घेत राहतात आणि विचार आदान प्रदान आणि सर्व काही गोष्टी ते काही कमी काही का जास्त आहे, कोणत्या क्षेत्रात काम करायचं आहे समाजात ते त्यांना आम्हाला ते कळवतात बरोबर। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे। पक्ष संघटनावर भाजपकडून विशेष लक्ष दिलं जातंय। महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची वेळ आलीच तर भाजप पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढण्यासाठी सज्ज होतोय। आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं संघटन हा देखील भाजपसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकूण संघ तत्वज्ञानामध्ये साधेपणाला अतिशय महत्त्व आहे। डॉक्टर हेडगेवारांच्या काळापासून आजपर्यंत संघाच्या सर्व बैठकी, सर्व कार्यक्रम, सर्व शिबिर हे अतिशय साधेपणाने होतात। त्यामुळे साधेपणा जीवनामध्ये असणं, जीवनामध्ये बाळगता येणं, बाणवता येणं हे सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी अतिशय आवश्यक आहे। त्या दृष्टीने हे अशी जर अपेक्षा व्यक्त केल्या गेली असेल तर ती स्वागत योग्य आहे असं म्हणायला पाहिजे। सरकार स्थापनेनंतर भाजपनं आपल्या मंत्र्यांसाठी 100 दिवसांचा अजेंडा तयार केलाय। हा अजेंडा पूर्ण करण्यासाठी संघाचीही मदत होणार आहे। संजय तिवारी, NDTV मराठी।